पण हे इतकं डेंजरस आहे, ह्याला काय कोणी पाहतं की नाही? आणि आता ज्या तरुण मुलाशी मी तुमची भेट घालून देणार आहे, तर मी म्हणालो की श्री तुकाराम मुंडे यांच्यासाठी तर अधिकचं काम लागलेलं आहे. हा तो तरुण मुलगा आहे. मित्रा, तू तर म्हणला मला मी वाचलो म्हणजे मी मरणाच्या स्टेपलाच होतो. हां मरणाच्या स्टेजवरूनच मी माघारी आलेलो. हां. मग काय तुला श्वास घ्यायला येत नव्हता? श्वास नाही म्हणजे माझे डोळे पण उघडत नव्हते. काय सांगतो? हो. पहिलं 15 दिवस डॉक्टरांना मी इथले हॉस्पिटल केले शिक्रापूरचे, पण काही इथल्या डॉक्टरांना समजानाच. थेरपी वगैरे भरपूर केलं. पहिलं माझं मणका दुखायला लागला. मणक्यापासून स्टार्टिंग झाली. मणका दुखायला लागल्या मी MRI केला. MRI केल्याच्या नंतर तिथं MRIमध्ये थोडंफार इकडं तिकडं रिपोर्ट येतो असं डॉक्टरांचं म्हणणं आलं. तर MRI केल्यानंतर मी हीच क्रीम का? हा हीच क्रीम ती एलविश. तुझं पूर्ण नाव काय मित्रा? प्रथमेश भाऊसाहेब फरताडे. 3-4 महिन्यापूर्वी ही क्रीम घेतली होती, पण हिचा यूज मी जास्तीत जास्त 1 महिना केला, कारण की मी कधी विसरून जायचो, काय व्हायचं त्याच्यामुळं. कशी लावायचं असतो क्रीम ती? मी रात्री झोपताना ती साबणचं बॉक्स खुले. हा एक हा साबणाचा बॉक्स आहे. हा बॉक्स हा बॉक्स त्याने आधी चेहरा धुवायचो आणि रात्री झोपताना लावायचो. सकाळी ते साबणाने मी चेहरा धुवायचो. रात्री झोपून झोपताना ही क्रीम लावून झोपी जायचो. त्रास म्हणजे माझा आहे ना, मणका दुखायला लागला सुरुवातीला. सगळ्यात सुरुवातीला पायाला मुंग्या यायच्या. नंतर पायाला असं गोळे यायला लागले. म्हणजे मी उभा वापरायला सुरुवात केल्यापासून किती दिवसात? 1 महिन्याभरानंतर. त्याच्यानंतर गोळे यायला लागले का, त्यानंतर गोळे आल्याच्या नंतर आहे ना, मी असं गाडीतून वगैरे उतरलो ना, तर माझा असा झोक जायचा. म्हणजे नाही का, पायात ताकद नसल्यासारखं व्हायचं. मी असं पहिलं 5 मिनटं काय तरी आधार घ्यायचो आणि मग बाजूला वगैरे कुठं जायचो. असा त्रास झाला. त्याच्यानंतर मग माझा मणक्याचा त्रास व्हायला लागला. मग मणक्याचा त्रास व्हायला लागल्यानंतर मी त्याच्यावरती दवाखाना केला. तुझं वय किती आहे? माझं वय आता 20 कंप्लीट, 21 रनिंग आहे. 2005 जन्मतारीख. MRI काढला तर MRI इथं हॉस्पिटलला दाखवला. तर MRI मध्ये काय रिपोर्टमध्ये काय किरकोळ इकडे तिकडं असं त्यांचं म्हणणं आलं. मग त्याचे उपचार केले, पण त्याचे उपचार ती काही सक्सेसच होत नव्हते. ती जास्त त्रास व्हायला लागला. तुझा आजार वेगळा, तुझा उपचार वेगळे. मग त्याच्यामुळं एवढा त्रास झाला की म्हणजे जगन म्हणून वाटत नव्हतं, एवढा त्रास व्हायला लागला हॉस्पिटलमध्ये. घाम मी अख्खा वल्ला व्हायचो. ब्लँकेट पण वल्लं व्हायचं, तोंडावर घेतलेलं खाली टाकलेलं ब्लँकेट पण वल्लं. आणि थंडी वाजायची आणि घाम यायचा. गरम होऊन घाम नव्हते, थंडी वाजून घाम येत होता मला. मग लिमिट नव्हते, एवढा घाम येत होता. फार पाठीला कातड म्हणजे बघू आता क्लिअर झालंय आता. तरी पण दिसतच आहे की. जरा घ्या जरा. ही काय औषधानं झालं का? नाही काय त्याने झालं, त्या क्रीमने झाले. हे साल्ट गेलं हे काय पूर्ण क्लिअर झालंय त्याला ते औषध लावून. मग तुझा उपचार दुसरा सुरू होता. हे किती दिवस चाललं तुझं मणक्यावर? हे माझं कमीत कमी ना 1 महिनाभर चाललं. मणक्यावरचं याच्यावरचं उपचार 20 दिवस 20 दिवस चालला असेल. 20 दिवस. मग पुढं मग त्याच्यानंतर भाऊ म्हणला की आता आपल्याला पुण्याला जायचंय. इथल्या हॉस्पिटलमध्ये स्वप्नीलराव. तर ते म्हणलं की आपण पुण्याला जाऊ, इथल्या डॉक्टरांना कळा ना काय. मग पुण्याला गेलो. तर रविवारी मला पुण्याला हॉस्पिटलला नेलं. कधीची तारीख आहे तुला आठवतं? रविवारी 14 तारीख. 14 जून. 14 जून आत्ताचीच की. 14 जूनला मला हॉस्पिटलला नेलं. तर रविवार होता. रविवार असल्यामुळे तिथं डॉक्टर नसते. तर मग मला इमर्जन्सीला घेतलं. इमर्जन्सी तिथंच घेतात ॲडमिट, तिथंच करतात. तर इमर्जन्सीला घेतलं. त्यावेळेला तुला काय त्रास होत होता? त्यावेळेस पूर्ण घाम येत होता, मला बसता येत नव्हतं. मान हात म्हणजे अख्खे काळे झाले होते. पायात चप्पल बसत नव्हती. पायात चप्पल बसत नव्हती. पाय सुजले होते. एका पाऱ्यामुळे झालेली कहाणी तुम्ही ऐकताय बरं का? पायात चप्पल बसत नव्हती. हात ही पूर्ण काळे झालेले. असं आता ही जी सूज तर नाही ना तुझ्या? नाही, आता सूज नाही, कमी झालेली. असा हा ताकद लागत नव्हती हाताला. हात अशी कापत होते थरथर करायची. बिस्लरीचं झाकण खोलता येत नव्हतं. काय सांगता? बोलता येत नव्हतं. बिस्लरीचं बटन टोपण काढता येत नव्हतं. आणि हातपाय असे पूर्ण थरथर. एखादा व्यक्ती जो दारू पितो वगैरे त्यासारखी ती अवस्था तशीच. तुला तिथे ऍडमिट केलं? इमर्जन्सीला घेतलं मला तिथं. मग ऍडमिट केलं मला. मग
सोमवारी काय झालं, वरच्या रूममध्ये घेतल्यानंतर सोमवारी मग डॉक्टर आले सगळे. तर ते जाधव सर, जाधव, हा, महेश जाधव. महेश जाधव सर ते आले विजिटला. ते आल्याच्या नंतर त्यांनी मला कपडे वगैरे काढायला लावले. कपडे काढल्याच्या नंतर त्यांनी माझ्या म्हणजे असं केसापासून पायाच्या नाकापर्यंत एक नजर मारली. नजर मारल्याच्या नंतर त्यांनी इकडे तिकडे पायाला वगैरे असे हात लावले. मी त्यांना काहीच सांगितलं नव्हतं मला त्रास काय होतोय ते. तर त्यांनी डायरेक्ट मला विचारलं, तू गोरा व्हायचं क्रीम वापरतो का? म्हणलं हो सर, मी गोरा व्हायचं क्रीम हां गोरा व्हायचं क्रीम मी वापरले म्हणलं. मग त्यांनी त्यांचा मोबाईल काढला आणि त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो ह्या क्रीमचा फोटो होता. ह्या क्रीमचा फोटो होता. म्हणले ही क्रीम तू यूज केली का? म्हणलं सर हो, ह्या क्रीमची यूज केली. मग त्यांनी ह्या क्रीमवर मला ट्रीटमेंट चालू केलं. तर ही या क्रीम जी ट्रीटमेंट चालू केली का, ती 5 दिवस ट्रीटमेंट चालू होती, 3 दिवस सॉरी, काहीच फरक नाही. ती फेल गेली ट्रीटमेंट. पण माझ्यावरती काम करेना. सक्सेस व्हायना ती. हात घाम बंद झाला फक्त त्या ट्रीटमेंटनी. पण हातून ती तेवढेच हालत होते माझे. ते हातून ती हालायचे पण पाय जे उडायचे का तेवढेच, म्हणजे त्याचा प्रमाण कमीच होत नव्हतं. मग परत दुसरी ट्रीटमेंट चालू केली. तर ती ट्रीटमेंट 5 दिवस चालू राहिली माझ्यावर. काय ट्रीटमेंट होती ते? हे इंजेक्शन? हे आहे काही इंजेक्शन केवढ्याचं एक इंजेक्शन? 17,000चं एक इंजेक्शन. एक 17,000ची? अशी किती इंजेक्शन दिली? 12 इंजेक्शन. आणि 1.5 लाखाचं 1,54,000चं इंजेक्शन मणक्यात दिलं मला. तुला ही 3200 रुपयाची क्रीम केवढ्याला पडली? 6.5 लाख रुपये गेले माझे टोटल. होय. 6.5 621 मग काय इन्शुरन्स असणार आहे तुमच्याकडे? काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. मग आम्ही पैसे भरले लोकांकडून ऍडजस्ट करून पडले पैसे. पाहुण्याकडून नारळाकडून घेतले. एकदम वाईट परिस्थिती झाली होती पैसे गोळा भरायची करताना. हे नव्हती, आपली ताकद नव्हती. मग फरक कधी पडायला सुरुवात झाली? फरक ते ती 1.5 लाखाचं इंजेक्शन घेतलं का? हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर 2 दिवसानंतर थोडा बदल होत गेला. पण अजून पण मला त्रास आहे आणि हा त्रास मला 3 महिने चालू राहणार आहे. असं म्हणले डॉक्टर. हा डॉक्टर म्हणले की मर्क्युरी शरीरातली निघायला 3 महिने लागणार. याने तू मर्क्युरी हा शब्द वापरलाय म्हणून तुझा रिपोर्ट दाखव बरं मला तो मर्क्युरीचा. रिपोर्ट पण आता आता हे ते दाखवतो, ओपन करेपर्यंत. हे हॉस्पिटलमध्ये जेव्हा होता हां बोलण्याच्या परिस्थिती नव्हता, नाही? बोलताच येत नव्हतं, आवाजच निघत नव्हता. कसलाच? हां आवाज बंद झाला. मग आता एवढ्यात आम्ही तरुण घाबरलो होतो. मर्क्युरीचा रिपोर्ट पहा जरा, दाखवा जरा क्लोज. मी हा वाचून दाखवतो आपल्या प्रेक्षकांसाठी. सो ॲक्च्युली हा एका प्रायव्हेट लॅबचा आहे, पण मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे KEMमध्ये पण मर्क्युरीची टेस्ट केली गेली मुंबईमध्ये. आणि आता ड्राफ्ट ॲनालिसिस रिपोर्ट बघा, जे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांच्यासाठी. मी आल्या आधी हाच रिपोर्ट विचारला, घ्या क्लोजमध्ये. हे पॅरामीटर्स मर्क्युरी, हेवी मेटल्स राईट, mg/kg असं दिसतं. ती आहे 15,098.69. त्याची ती मेथड पण दिलेली आहे. म्हणजे ह्याच्या शरीरामध्ये त्याचं जे प्रमाण होतं ते 15,098.69 mg नाही किलोग्रॅम. क्रीमचं हो. क्रीममध्ये ती जी आहे ती पर kg मध्ये त्याचं जे प्रमाण आहे ते 15,098. आणि मग ह्या क्रीमचा सगळ्यांना बाधा झाली. तुझ्याबरोबर किती लोक अशी ॲडमिट होती? माझ्याबरोबर डॉक्टरांनी सांगितलं की 14 जण माझ्या आधी येऊन गेले होते आमच्या म्हणून डॉक्टरांना कळलं ती ही क्रीम हीच क्रीम आहे ती म्हणून, बरोबर ना?